संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडून आरोपींचे फोटो लावून वॉन्टेड असे प्रसिद्धीपत्रक, आरोपींचा ठावठिकाणा माहिती कळवण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन, योग्य ते बक्षीसही देणार असल्याची माहिती. सुरेश धस यांनी मंत्रालयात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, या मागणीचं धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र. सुरेश धस यांनी निवेदन दिल्याप्रमाणे देशमुख हत्या प्रकरणाची केस घ्यावी यासाठी उज्ज्वल निकमांना विनंती केली. त्यांनी 2 दिवसांची वेळ मागितल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं बीड प्रकरणावरून मोठं वक्तव्य. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एका नाण्याच्या 2 बाजू, अंबादास दानवेंचा टोला. कराडचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेंचा आदेश असं बीडमध्ये वातावरण, दानवेंचं वक्तव्य. माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी सुरू, तपासाला वेग आल्याची धनंजय मुंडेंची माहिती. तर आरोपींना फासावर लटकवण्याची मुंडेंची मागणी. संतोष देशमुखांची हत्या वेदनादायी, या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याला सोडलं जाणार नाही, फास्ट ट्रॅकवर केस चालेल, आरोपीला फाशी होईल यासाठी प्रयत्न करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. आजच अचानक पलंग कसे मागवले, रोहित पवारांचा सवाल. पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा, पवारांचा वक्तव्य. बीड पोलीस स्टेशनमध्ये पलंग का आणले, विजय वडेट्टीवार यांचा सवाल. आरोपींना कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नाही, बीड पोलीस स्टेशन बाहेरील बेडबाबत पोलिसांचं स्पष्टीकरण. पोलीस अधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी बेड मागवल्याची सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची माहिती. धाराशिवमधील सरपंच हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट. सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःच हल्ला झाल्याचा बनाव केला होता. बंदूक परवाना मिळवण्यासाठी बनाव केल्याचं पोलीस तपासात उघड. बुलढाण्यातील कळंबेश्वर गावात अवैध धंदे बंद केल्यानं संतापलेल्या गावगुंडांचा सरपंच महिलेच्या पतीवर प्राणघातक हल्ला. अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्तादोगता सरपंच करू, सुभाष खप्रद यांना धमकी. 5 जणांवर गुन्हा दाखल. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर लागू केलेली संचारबंदी रात्री 8 पर्यंत कायम. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल. मुख्यमंत्री फडणवीस सरकारची दर मंगळवारी होणार मंत्रिमंडळाची बैठक. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. वैयक्तिक खातं उघडण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी. शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या 4,849 एकर पडजमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार. जवळपास 963 छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयानं दिलासा मिळणार. मंत्रालयाचं डिजिटायझेशन होणार. मंत्रालयात येणाऱ्या व्यक्तीला फेस आयडीद्वारे मिळणार प्रवेश. ज्या विभागात काम आहे केवळ तिथेच प्रवेश दिला जाणार. प्रत्येक व्यक्तीला जसा आधार क्रमांक आहे त्याच धर्तीवर आता प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी देण्यात येणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय. राज्यातील सर्व समाज विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचाही मंत्रिमंडळाचा निर्णय. यामुळे सर्व विकास महामंडळाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी होणार उपलब्ध. या ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचेही मंत्रिमंडळ बैठकीत सुतोवाच. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा टॅबच्या माध्यमातून हाताळण्यात यावा. यातून कागदाची बचत होऊन पर्यावरण जपलं जाईल, ही त्यामागची भावना. 26 जानेवारीला प्रत्येक शाळेत होणार संविधानाचं वाचन. शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला संविधानावरून फटका बसला होता. मंत्री धनंजय मुंडे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला. यावेळी मंत्री आदिती तटकरेंचीही उपस्थिती. तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती. शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट. क्रीडा मंत्री दत्ता भरणेंची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती. भरणेंनी अजूनही खात्याचा पदभार स्वीकारला नाही, त्यामुळे भरणे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण.
जवळच्या कार्यकर्त्याच्या घरातील विवाह सोहळ्याला उपस्थिती राहण्यासाठी कॅबिनेट बैठकीला न गेल्याची मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखल्याची आमदार शंकर जगताप यांची माहिती. अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची माजी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात शरद पवार आणि भुजबळ एकाच मंचावर येणार. उद्या पुण्यातल्या चाकणमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. अमोल कोल्हेंचा पुढाकार. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावमध्ये उद्या कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड. भिंतीला पडलेल्या भगदाडामध्ये घाणीचं साम्राज्य. शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाची आमदार महेश सावंतांकडून पाहणी. शिल्पाच्या भिंतीला भगदाड पडल्यानं केली पाहणी. वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं ड्रोन सर्वेक्षण. एका महिन्यात सर्वेक्षण पूर्ण होणार. वर्षभरात खाडीतील गाळ काढणार. खासदार रवींद्र वायकरांचं आश्वासन. धाराशिवमध्ये बारदान नसल्यानं सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र ठप्प. 12 दिवसांपासून सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकरी संतप्त. हिंगोलीत बारदानाअभावी सोयाबीन खरेदी बंद. नाफेड खरेदी केंद्रावर लांबच लांब रांगा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं लातूरमध्ये प्रदेश अधिवेशन. 3 दिवसीय अधिवेशनाला राज्याचे राज्यपाल, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचीही उपस्थिती. भंडाऱ्यात संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ रॅली. जिल्ह्यातील 541 सरपंच काळ्या फिती लावून निषेध रॅलीत सहभागी. अकोल्यात चरण गावात दारूबंदीसाठी महिलांनी गाठलं पोलीस अधीक्षक कार्यालय. दारूबंदी आणि अवैध धंदे बंद करावेत अशी महिलांची मागणी. धुळे शहरातल्या हॉटेल ओयोवर पोलिसांची धाड. महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना घेतलं ताब्यात. वसईत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार. 31ला एका कंपनीच्या केबिनमध्ये तर दुसऱ्या दिवशी टेरेसवर केला अत्याचार. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक. नागपूरच्या हिंगणा गुमगाव मार्गावर दुचाकीला ट्रकची धडक. अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. लातूर जवळच्या कोळपा येथे स्कूल बस आणि एसटी बसचा अपघात. अपघातात 4 विद्यार्थी जखमी तर 10 विद्यार्थी किरकोळ जखमी. बांगलादेश न्यायालयानं हिंदू संत चिन्मय कृष्णदास यांचा जामीन अर्ज फेटाळला. मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात झाली दास यांच्या जामीन अर्जावर सुनावणी. पुणे सोलापूर महामार्गावर येऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यानं गोळीबार. सुरक्षा रक्षकावर दगडफेकीनंतर गोळीबार. डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, मनु भाकर आणि प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर. केंद्र सरकारनं जाहीर केले पुरस्कार. सचिन खिलारे आणि स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर. रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या IPO साठीची तयारी. रिलायन्स जिओचा हा IPO अंदाजे 35 ते 40 हजार कोटींचा असण्याची शक्यता. बुमराचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम. ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 907 रेटिंग्स. बुमरा 907 रेटिंग मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज. नव्या वर्षात भारत खेळणार 10 कसोटी सामने. ऑस्ट्रेलिया विरोधात पहिला कसोटी सामना. भारत ऑस्ट्रेलिया 5वा कसोटी सामना उद्यापासून सिडनी. सिडनी टेस्टमधून रोहित शर्मा आऊट. प्रसिद्ध कृष्णा खेळणार. शुभमन गिल 3ऱ्या क्रमांकावर तर KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल करणार डावाची सुरुवात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.